आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचं तेल कसं बनवायचं ते बघणार आहोत। तेल बनवण्यासाठी मी बाउलमध्ये पाव किलो आवळे घेतलेले आहेत। आवळ्याला स्वच्छ धुवून कपड्याने आवळे कोरडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आवळ्याला कट करून घ्यायचं आहे। आवळ्याच्या खूप बारीकही नाही आणि खूप मोठ्याही नाही अशा आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आवळ्याच्या फोडी केल्यानंतर त्या खूप वेळ अशाच ठेवून द्यायच्या नाहीत, लगेच आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत। आवळ्याच्या फोडीनंतर त्यामध्ये 2 चमचे मेथी दाणे, 1 चमचा कलोंजी घालून घ्यायची आहे। त्यानंतर कडुनिंबाचे पाने घालून घ्यायची आहेत। त्यानंतर कढीपत्त्याची पाने मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहेत। मिक्सरवरून हे मिश्रण अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। वाटताना आपल्याला यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापर करायचा नाही। न पाण्याचा वापर करता हे आपल्याला अशा पद्धतीने मिश्रण वाटून घ्यायचं आहे। आता आपण तेल बनवायला सुरुवात करूया। तेल बनवण्यासाठी आपल्याला लोखंडाचीच कढई वापरायची आहे। कढईमध्ये मी पाव किलो तेल घालून घेतलेलं आहे। जाड बुडाची आपल्याला कढई वापरायची आहे। तेल वितळायला सुरुवात झाली आहे। आता या तेलामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं आवळ्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। आवळ्याचं मिश्रण तेलामध्ये घालून घेतल्यानंतर हे मिश्रण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। या मिश्रणाचा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण जास्त करपू पण द्यायचं नाही। या मिश्रणाचा कलर सोनेरी येईपर्यंत आपल्याला सतत या मिश्रणाला हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आता या मिश्रणाचा कलर बदललेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण असंच 2 तास या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे। मिश्रण पण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कपड्यातून गाळून घ्यायचं आहे। त्यामुळं लोखंडाचा अंश पण या तेलामध्ये उतरतो। तुम्ही बघू शकता मी काचेच्या भांड्यामध्ये असा स्वच्छ पांढरा कपडा घेऊन त्यामध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने या मिश्रणाला दाबून पिळून घ्यायचं आहे। एकदम शुद्ध असं तेल आपलं तयार झालेलं आहे आवळ्याचं। आवळ्याचं तेल बनवण्यासाठी मी खोबरेल तेलाचा वापर केलेला आहे। हे तेल आपण रोज रात्री केसांना लावून केसाची जर चांगली मालिश केली तर केसांसाठी खूप फायदेशीर आहे। आठवडाभर जर होत नसेल तर आपण आठवड्यातून 2दा जरी मालिश केली तरी आपल्या केसांना याचा खूप फायदा होतो। केस धुण्याआधी 2 तास तेल लावून त्यानंतर पण आपण केस धुतले तरी पण चालतात। हे तेल वापरल्यामुळे आपल्या केसातील कोंडा कमी होतो। केस गळत असतील तर केस गळायचे थांबतात। केसाची वाढ चांगली होते। मी बनवलेलं तेल तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।